निघतोय आता घरून. वेट करतायत मित्र. तर आता आम्ही बोईसरवरून निघालेलो आहे सर्व. आहे दोघं पण व्यवस्थित. ठीक आहे तू. हॅलो गाईज, तर आपण परत चाललो आहे कोकणला. तर खूपच लेट झालं आहे, 1 वाजले आहे. हा बघा, अजूनपर्यंत माझी पॅकिंगच चालू आहे आणि मला 3:30 वाजता उठायचं आहे. त्याला पॅकिंग रेडी झालेली आहे सर्व. आपण चालू आहे कोकण दौरा बाईक राईड. गेल्या टायमाला आपण फॅमिलीसोबत गेलेलो, आता आपल्या फ्रेंडसोबत जातो आहे बाईक राईड करत. तर 1:15 झालेला आहे, अजूनपर्यंत आपली पॅकिंगच होते. खूप बिझी गेली आहे माझी 2-3 दिवस, त्याच्यामुळे काय मला जमलं नाही पॅकिंग करायला. तर आता सर्व हळूहळू जमा करतो आहे. तर 2 तासाची फक्त झोप मिळेल मला, तरी पण अजून तरी वाटते. झोपच येत नाही मग कधीपासून. उद्याला निघायचं आहे तर फ्रेंडसोबत. किती कपडे काढलेत बघा. काय काय घेऊ सुचतच नाहीये, काय घेऊ. ये बाबूराव का स्टाईल आहे तुले. तर सर्व झालेलं आहे व्यवस्थित पॅकिंग. सर्व कपडे ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये सर्व गोप्रो वगैरे सर्व ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी मोबाईल लूप, चेन लूप वगैरे सर्व ठेवलेलं आहे. आणि ही बॅग मी मोबाईल ठेवण्यासाठी, वॉलेट आणि मोबाईल ठेवायला, आणि आपले रायडिंग जॅकेट आणि पॅन्ट आणि हेल्मेट वगैरे आपलं सर्व लावलेलं आहे चार्जिंगला. हेल्मेट लावलं आहे चार्जिंगला, गोप्रोसुद्धा लावलं आहे चार्जिंगला. तर मोबाईल सर्व डेट झाले आहेत, मोबाईल पण आता करतो आहे. तर आता आपण उद्या सकाळी भेटू. सर्व झोपलेत म्हणून थोडीशा लहान आवाजात बोलतो, 1 वाजलेत म्हणून. तर चला, तुम्हाला उद्या तुम्ही सकाळी भेटतो मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन. चला बाय, गुड नाईट. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता वाजलेत 4 वाजलेत आणि आपण निघतो आहे आता घरून. वेट करत आहेत मित्र, कारण खूप लेट झालं मला. 4चं टाईम दिलेलं, 3चं टाईम दिलेलं, 4 वाजलेत, 1 तास लेट आहे मी, त्याच्यासाठी सॉरी. तर आपण निघतो इथून, थोडंसं फास्ट जाऊया. कधीपासून वेट करत आपले मित्र, त्याच्यामुळे थोडंसं टाईम ॲडजस्ट होत नाही आहे. चला आपण मित्रांसोबत भेटूया. सर आता आम्ही बोईसरवरून निघालेलो आहे सर्व. हा अंक्या भाई आणि आहे सुस्मित भाई आहे डॉमिनरवर, आणि आपला 310वर अंक्या भाई आणि आपली. तर आम्ही इथून निघतो आहे. इथून सरळ आम्ही गणपतीपुळे, कोकण, सरळ कोकण दौरा, नंतर मग गोवा ट्रिप मारली. तर पण सध्या मी कोकण ठरवलेलं आहे. नंतर यांच्या भाई लोकांचं काय माहिती नाही का, नाही कुठे पण घेऊन जातील नंतर, नाही तर. म्हणून आता निघतो आहे आम्ही इथून. चल आपल्या गाडीवर भेटू आपण. तर आता तरी आम्ही विरार फाट्याजवळ आहेत. ही आताच गाडी एवढी मागली आहे सांगू शकत नाही, कारण की खूप ट्रॅफिक होतं. बोईसरपासून ते मनोरपर्यंत एवढं ट्रॅफिक आहे. पूर्ण गाड्या परत मागून गेल्या, एवढ्या पॉलिश करून आणलेल्या. आता सध्या चहा पितोय आणि लगेच निघतोय. खूप हार्ड झाला थोडीसाठी, तरी मी यांना बोललो की लवकर पटापट चला, टाइमपास करायला पाहिजे. आम्ही एकदम परफेक्ट टाइम आलेले. ते शुभमच लेट आलाय. मी लेट आला रे, तुम्ही लेट आहे, तुम्ही लेट आहेत, समजलं का? चला आता थोडं चहा पितो, चहा आणि मग सरळ अडकलो. ट्रॅफिक. अजून किती लांब आहे ट्रॅफिक, अजून तरी पण खूप लांबपर्यंत ट्रॅफिक दाखवतो. आता हे मागून निघाले पाहिजेत बाकी बस. इतर आलं हळूहळू पूर्णपणे ट्रॅफिक. हे बघा मॅपमध्ये दिसत असेल रेड. कंटिन्यू ट्रॅफिकचा एवढा इश्यू चालू आहे ना हायवेला.
खूपच बेकारवाला ट्रॅफिक लागून राहिलं बघा. खालून सुद्धा आणि वरती सुद्धा. जायला साधी बाईक जायला चान्स नाही. खालून जरी गेलो तर काही झालंच तर बघा पुढे गेला माझ्या. कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू एम्बुलेंस सुद्धा जात नाही आहे. एवढी गर्दी है. क्या अंकल कितनी भीड़ है यहाँ पे यार? या इधर जाने के लिए एक रोड भी नहीं छोड़ा. एक जाने के लिए रोड भी नहीं छोड़ा. तेरी तो वही तो ये सब घान कौन करता है? रिक्शा वाला करता है. एक बाइक नहीं जा सकती तो कौन सा रोड है? यही तो अंकल गुस्सा हो गए भाई. जाने के लिए रोड ही नहीं है तो क्या बोलते पब्लिक. त्याच्यामुळे आपला तो विषय राहून गेला. ब्लॉग नंतर टाकला मी. पूर्ण म्हणजे पूर्ण इंजिन तापलंय माझं. पण 200 लागा लागले आता. पूर्ण जाम लागलं. पूर्ण जाम. फर्स्ट टाइम मी एवढा जाम बघितला. ड्रोन उडवायला चान्स भेटत. ड्रोन उडवून दिला जाऊ दे. ते कधी गाडी काढतं मॅप पण सांगत नाही साला हरामी की कुठे जायचं ना कुठे नाही. ते दाखवत सुद्धा नाही कुठपर्यंत आहे ते ट्रॅफिक. हो मला इथून जे दिसते ना लांबच लांब 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 लांबपर्यंत मला तर वाटतं सरळ घोडबंदरपर्यंत ट्रॅफिक आहे. आम्ही सकाळी म्हणजे मॅक्झिमम 7 वाजता चालू केलं हे ट्रॅफिक. अजूनपर्यंत कंटिन्यू 9 वाजता 7, 8, 9 3 तास झाले. 3 तास या ट्रॅफिकमध्ये बाईक असून सुद्धा. म्हणजे समजू शकता ट्रक आणि कारवाले किती मागे असतील. A few minutes later. तर आता आम्ही ठाणा रोड पकडलाय. ठाणा रोड कंटाळले. आमचा एक पार्टनर खूप स्लो 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 यायला लागला आहे. आम्ही तर सध्या आहेत दोघं पण व्यवस्थित. तू काय ना तू खूप ट्रॅफिक बोलताना ना एवढी ट्रॅफिक भरलेली आहे. घोडबंदर अजून आपल्या बाजूला सुद्धा एवढी ट्रॅफिक भरलेली आहे. आम्हाला 3 तास गेले बाईक असून सुद्धा. म्हणजे कम से कम 3 किलोमीटर असेल पण 3 तास गेले. 3 तास एवढी खूप जाम लाईन लागली. प्रेसवाले सुद्धा तिकडे होते. एवढी भयानक असं जाम झालेलं. चारही बाजूने पूर्ण ह्या बाजूला येणारे पण सुद्धा याच लाईनीतून आले आणि या साईडने येणारं पण याच लाईनीतून. म्हणजे पूर्ण चारही लाईन पूर्ण जाम झालेल्या. तर निघायला चान्स नाही. शेवटी एक ॲम्ब्युलन्स होती तिला निघायची होती. त्याच्या मागे 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 निघून आलो आम्ही. त्याच्यामुळे रस्तासुद्धा झाला तिकडे. आता आम्ही अजून आम्हाला 300 किलोमीटर आहे कोकण. म्हणजे आम्ही पहिला इथून मॅप जर आम्ही टाकला आहे गणपतीपुळे तर इकडून आम्ही जातो. तर आम्ही पहिला खायला बघतोय काहीतरी. नाश्ता नाही गेला सकाळपासून. सकाळी निघालेत 4 वाजता तरी पण. आता इकडे मित्राची वाट बघतोय आणि तो आता अजून येत नाही. 2 मिनटं आलो करून आम्हाला इकडे अर्धा झाला. व्ह्यू मस्तपैकी इथं काम चालू आहे. चला तुम्हाला डायरेक्ट आता जेवताना निघूया आपण. तर आता फायनली आम्ही जेवायला थांबलो आहे. ते किनारा म्हणून आहे. चांगलंच रेस्टॉरंट आहे. खूप गरमी आहे तर थोडंसं एसी बघत होतो. तर चांगलं हॉटेल मिळालं आम्हाला. किनारा करून आहे. तर बाकीची आपली मंडळी मध्ये बसले. तुम्हाला दाखवतोय. सर्व सामान वगैरे ठेवलं आता. काय भाई ओके. कशी चाललंय? एकदम व्यवस्थित फर्स्ट क्लास. एकदम व्यवस्थित का? हे स्पॉन्सर केले का तुम्हाला दोघांना कोणी? हे स्पॉन्सर आहेत. स्पॉन्सर आहे का? मला BMW आहे. मला BMW आहे. हे BMW
येईन तेव्हा येईन, पण आपण शॉक पडू काय. बरोबर आहे ना. अरे ड्रीम बघितल्या ड्रीम पूर्ण होती. Okay. बघितलं पाहिजे. यात भाई लाइक शेयर सब्सक्राइब करो भाई. ये वाले वर्ड को चला. आता पापड मागवलाय सध्या, जेवण येते तर बसलोय आम्ही इकडे. तर मला जेवण झालेलं आहे मस्तपैकी आणि वाजले आहेत ते 1-1:30 वाजले. सॉरी, मला वाटतं 1 वाजला का 1:30 वाजला ना. तर इकडून आम्ही निघतोय. मस्त एकदम चांगलं जेवण होतं. आवडलं. खूप चांगलं आवडलं का नाही. जेवण खूप चांगलं होतं आणि असं बघायचं हायवेला हॉटेल आहे तर जेवण चांगलंच होतं. ओके, तर आता आम्ही इकडून निघतोय. आम्ही तुम्हाला सांगू ना खूपच लेट आहेत. च्या मायला आम्ही 3 तास लेट आहेत समजा. 3 तास लेट काय करेल आता. 3 तास लेट आहेत तर इकडून आम्ही निघतो पटापट. लवकरात लवकर क्लिअर करतो पटापट जाऊन. चला बाईकवर मिळतो तुम्हाला आता मी. तर आता मी फ्यूल ब्रेक घेतलाय मानेगाव इकडे. जरा रिलॅक्स होत. सुम्या भाई जरा रिलॅक्स होत आहेत. खूप थकले सांगतो. काय रे भाई, खूप थकलाय का. नाही रे भाई. हालत टाईट झालाय. क्या भाई, ये देख. तर मालेगाव इथून आहे आम्हाला 195 किलोमीटर गणपतीपुळे. आम्ही इथून पोचणार गणपतीपुळ्याला. पूर्ण एकदम पॉलिश मारली होती गाडीची. हालत तर आता नेक्स्ट लेवल झालेली आहे. एकदम लडाख फील. लडाख सिम्बा. होतोय. खूप गरमी लागली तर थोडं फ्रेश होतं आता. आणि मी इकडून थोड्याच मिनिटांनी 5-10 मिनिटांनी निघतो. थोडंसं इरिटेट होतं. इरिटेट म्हणजे या उन्हामुळे. ऊन जाम लय बेकार आहे. पण काय मनात आहे रायडिंगचा विचार तर मग काय करणार ना. सर्व विसरावं लागतं, सर्व टाळावं लागतं हे सर्व गोष्टी. तर थोडंसं फ्रेश होते मी आता. इकडून आम्ही निघतो आता. आमचं तरी पोचायचाच विचार आहे, पण आता जरा टाईम झाला तर मग आम्ही अगोदर स्टे करणार आहोत. 195 किलोमीटर 8 वाजेपर्यंत होईल का बघतो आम्ही. तसं तुम्हाला दाखवत राहतो आपला. नक्की व्लॉग बघा. मस्त कडक होणार आहे आपला व्लॉग. गेल्या व्लॉगमध्ये साधा घेऊ नाही शिकलो व्यवस्थित सर्व. थोडंसं गोप्रोने मला थोडंसं टाळा दिला, टाळा. म्हणून तो व्लॉग मी पूर्ण टाकला नाही. हँग झाला होता म्हणून. तर तुम्हाला नक्कीच मस्त ब्लॉग टाकणार आहे मी 1 नंबरवाला. तर तुम्ही आवडीने बघा आणि मला नक्की सांगा तुम्ही माझे व्लॉग बघतात का. कमेंट तर मला येत पण नाही. जरा कमेंट द्या. जरा मला सांगा की व्लॉग कसे येतात. ठीक आहे. चला मी आता आलो दत्तवाडी. पोचलो एकदमचं. आता फक्त 100 किलोमीटर राहिले आम्हाला गणपतीपुळे. आणि 1 नंबर व्ह्यू आहे. तुम्हाला दाखवतो व्ह्यू इकडचा. तर व्ह्यू कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा. आता मी सध्या टी ब्रेक घेतलाय.
कॉफी ब्रेक घेतला कॉफी पितो जरा वेळ 5:30 झाले मग ते कंटिन्यू आम्हाला अजून 100 किलोमीटर गाठायचं आहे. हे बघा रत्नागिरी 150, चिपळूण 61, बर्नेखेड 24 आणि हा व्ह्यू. तर थोडंसं चहा पितोय आणि तसंच निघतो. तर आम्हाला फायनली स्टेसाठी जागा मिळाली. किती शोधून खूप रश आहे इकडे. गणपतीपुळे सर्व रेस्टॉरंट फुल भरलेले आहेत. क्या बोलते भाई? आणि आता जाऊन डायरेक्ट जेवायला त्याच्यानंतर मग झोपणार कडक. तर आता रूममध्ये जातोय जरा फ्रेश वगैरे होतो आणि जेवायला जातो. चला तुम्हाला आता नंतर भेटतो. तर काल रात्र खूपच लेट झाले तर हा व्लॉग मी इथेच एंड करतोय. पुढचा व्लॉग आता परत येतोय. सर्व आता कोकणला मी इकडून फिरणार आहोत, तो वेगळा ब्लॉग येणार आहे. तर आम्ही हा ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून मी इकडे सेंड करतो. काल रात्री जरा मला जेवण खूप थकलो तर सरळ झोपून गेलो. चला बाय. आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे यूट्यूब चॅनलला.